त्रास होतो म्हणजे कसं माहिती, आज जागोजागी खड्डे असल्यामुळे आज इथे एवढी परिस्थिती बेकार आहे की मी स्वतः याच खड्ड्यामध्ये माझ्या मिसेसला घेऊन मी पडलो होतो. म्हणजे ज्याचा खड्डे जे पडले त्याचा अनुभव मला चांगला आहे. याची जाणीव मला आहे की माझ्यामुळे मी पडलो, दुसरा पडू नये. म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचलोय. अजून आणि आमच्या इथले प्रसार हे काय म्हणते काय त्याला लोकप्रतिनिधी हे काही कामाचे नाहीत, कारण त्यांना गरिबाची जाणीव नाही. तुम्ही या ठिकाणी मंत्र्यांचे दौरे असतील तर तात्काळ खड्डे बुजवले जातात असं तुम्हाला वाटतंय काय? मंत्री येतील त्यावेळेस हे खड्डे बुजवतात, पण जनतेचे त्यांना काही पडलेलंच नाही. बघायला गेलं तर बरेच दिवसापासून हा त्रास आहे. लास्ट टाइम पण एक जाता जाता या खड्ड्यांमुळेच एक म्हणजे जो आपले धंदे करणारे जे लोक आहेत, जे आपले काय बोलतो आपण त्यांना, जे विकायला वगैरे जातात ते लोक पण एकदा इथेच याच रस्त्यामध्ये या खड्ड्याच्या दरम्यान तो पडून आडवा झाला होता. जीवघेणा प्रसंग होता. बघायला गेलं तर भरपूर त्रासदायक ती खेळी आहे. 2-3 वेळेस त्यांनी खड्डे फक्त खडी टाकून फक्त बुजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो 1-2 दिवसांनी परत तो तसाच होतो. परंतु हे गरजेचं आहे की हे खड्डे खूप त्रासदायक आहेत आणि जीवघेणे आहेत आणि थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. मंत्री किंवा शासकीय दौरा असेल तर हे खड्डे बुजवले जातात, परंतु सामान्य माणसासाठी बुजवले जात नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही, हे पण आहे. कारण का लास्ट टाइम जर का आपण बघितलं तर आपले राष्ट्रपती कोविंद ज्यावेळेस ते आले होते त्यावेळेस त्यांनी पण बघितलं तर आपण संपूर्ण एकदम चकाचक झाले होते. एकही रस्त्याला गतिरोधक किंवा खड्डे आपल्याला दिसले नव्हते. तर मग हे रस्ते फक्त त्यांच्यासाठीच आहेत की सगळ्या सामान्य माणसांसाठी आहेत? मग तो एक थोडासा विचार करणं गरजेचं आहे. भरपूर होतो, रोजचाच त्रास होतो. आमचं रोजचं इथून फिरणं असतं, बऱ्याच वेळा इथून बॅलन्स सुद्धा जातो आणि पडायला सुद्धा होतं. त्याच्यामुळे खूप त्रास होत चाललाय रोजचा. काल रात्री पण इथे सिमेंट ह्यानी टाकला, त्यामुळे चिखलात आमची गाडी अडकली होती इथे. रात्री अपरात्री हे खड्डे कधी पण बुजवून ठेवतात किंवा खडी टाकून ठेवतात. त्या खडीमुळे गाडी स्लिप होते. 2 वेळा मी पण पडलो होतो, त्याच्यामुळे फार त्रास होतो याचा. मनके तुटायला आले, डॉक्टर जायला पैसे नाही राहिले, काहीतरी याची व्यवस्था करा चांगली. मंत्री आल्यावर खड्डे बुजवले जातात असं काय वाटतं का तुम्हाला? फक्त तात्पुरते बुजवलं परत हे माझ्या म्हणण्याचं काय उपयोग नाही काय त्याचा. आणि भरणपट्टी करताना ते काहीच उपयोगाची नाही. मंत्री बनवतो रोजच यायला पाहिजे असं तुम्हाला माझी इच्छा आहे. ओबीसी अध्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया की दापोली फाटा ते मंडणगड या रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? ही पूर्ण दुरावस्था अक्षय कन्स्ट्रक्शनच्या निकृष्ट कामाने आणि वेळ काढू धोरणामुळे झालेली आहे. कुठल्याही प्रकारचं ह्या सर्व्हिस रोडला काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत मेंटेनन्स ठेवलेलं नाही. कधीही सर्व्हिस रोड चांगल्या सुस्थितीत इथं ठेवलेलं नाही. केवळ मंत्री महोदय येणार किंवा एखादा कोणताही मोठा नेता येणार किंवा कुठलाही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टचा जज येणार असेल तर ह्या प्रकारे ही खड्डे बुजवायचं काम तात्पुरत्या स्वरूपात केलं जातं. या रोडसाठी किंवा मुंबई हायवेसाठी हायकोर्ट जजनी 2 वेळा कॉन्ट्रॅक्टरला फटकारलेला आहे. आज मला असं कळतंय की सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस ह्या मंडणगड भूमीमध्ये जे काही न्यायालय होते त्याच्या शुभारंभासाठी 16 तारखेला येणार आहेत आणि त्यांच्यासोबत मुख्यमंत्री महोदय येणार आहेत. त्यासाठी हे खड्डे बुजवायचं घाट ह्या अक्षय कन्स्ट्रक्शननी ते पण त्यांच्या रूट पुरताच करतायत की जिथून त्यांच्या गाड्या जाणार आहेत तेवढेच खड्डे भरण्याचं काम हे अक्षय कन्स्ट्रक्शन ह्या रात्री 1 वाजता सुरू करत होतं. त्यांच्या गाडीला लाईट नव्हती, कॉन्ट्रॅक्टर त्यांची माणसं नव्हती, सुपरवायझर नव्हता. अतिशय निकृष्ट हे कॉन्क्रीट घेऊन इथं आमच्या भिंगोली आधीच आले होते. आम्ही त्यांना थांबवलंय आणि जसे खड्डे आहेत, जसं नागरिक खड्ड्यातनं प्रवास करतात तसे सुप्रीम कोर्टाचे जज असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्यांनी देखील खड्ड्यातनं प्रवास केला पाहिजे. यासाठी आम्ही ते खड्डे उद्या थांबवलेले आहेत. गणपतीच्या पूर्वी जर हे खड्डे सिमेंटने कॉन्क्रीटने न भरता डांबरीने नाही भरले तर ह्या कॉन्ट्रॅक्टरला खड्ड्यात गाडण्याची तयारी आम्ही सगळ्या तरुणांनी केलेली आहे. त्याबद्दल काय सांगाल आपण? आता गाडी आपण चालवताना खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असा प्रश्न पडतोय. पूर्ण दापोली फाटा ते मंडणगड ते वाळवणी फाट्यापर्यंत पूर्ण खड्डेच आहेत. याकडे कसं लक्ष जात नाहीये हाच प्रश्न आहे. आणि हे फक्त इकडे आपल्याकडेच चालतंय. फक्त मतदान आलं की फक्त आपण सगळे फक्त मतदान करतो
आणि मग निवडून आले हे आले सगळे आमदार खासदार की सगळे पाठ फिरवलं का जातं हा प्रश्न फक्त सगळ्या जनतेने हा सगळं विचार केला पाहिजे. तर पालवणी फाट्यापर्यंत ही सगळ्याची परिस्थिती अशीच आहे. आणि त्या गणपती आलेले सण आलेले आहेत. आपली सगळी कोकणची माणसं सगळे आता चाकरमणी सगळ्या त्या कोकणात येणार आहेत. तर रस्ते पूर्णपणे चांगले व्हावेत, आता काम व्हावं, तातडीने काम व्हावं अशी आपली सर्वांची इच्छा आहे. या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांच्याकडून निष्कृष्ट दर्जाचे काम केले जाते असं वाटतंय का? नक्की हे दिसतंय आता हे सरळ आपल्या समोर दिसतंय आपल्या. त्याला आता हे आपण कसं नाही कोण म्हणू शकणार. काम निकृष्ट आहे ते लगेच रस्ता झाल्यानंतर लगेच काम कसं काय हे होतं, ह्यामध्ये काय नक्की आहे, माल नक्की कसा वापरला जातोय हाही प्रश्न आहे. की कसला माल वापरला जातो, कुठल्या दर्जाचा माल वापरला जातो आणि तपासतं कोण, ह्याचा काहीतरी आपल्या तपासण्याचे पण यंत्रणा आहे. मग आपली यंत्रणा काय करतात ह्या सगळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने यंत्रणा नेमलेल्या आहेत. ते यंत्रणा काय करतात हाही मोठा एक प्रश्न आहे.